नमस्कार. स्वागत आहे तुमचं दिशाच रेसिपीमध्ये. आज आपण बघणार आहोत भोगी स्पेशल भोगीची थाळी म्हणजे मिक्स भाजी आणि तीळ टाकून बाजरीची भाकरी. आता यासाठी मी सर्व भाज्या घेऊन घेतलेल्या आहे. मार्केटमधून सर्व भाज्या आणल्या मी आणि छान अशा निवडून घेतलेल्या आहे. आता इथं मी पालक, मेथी, आंबट चुका, वांगी, टमाटर, कोथिंबीर, गाजर, ओले शेंगदाणे, तीळ, बोरं, ऊस, इथं मी दाण्यांमध्ये सुद्धा तुरीचे दाणे घेतलेले आहे, वाटाणे घेतलेले आहे, वालाच्या शेंगा आहे, फ्लावर आहे, ओले हरभरे आणि पावट्याच्या बीसुद्धा घेतलेल्या आहे. आता हे सर्व दाणे आपल्याला धुवून घ्यायचे आहे. यामध्ये मी ओले हरभरे, पावट्याच्या बियासुद्धा घेतलेल्या आहे, तुरीचे दाणे, वाटाणे, वालाच्या शेंगा असं सर्व टाकून घ्यायचं आहे एकत्र आणि एकत्रच आपल्याला 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. बघा अशा प्रकारे छानपैकी धुवून घ्यायचं. आणि आता धुवून झाल्यावर यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे. आता इथं साईडला मी फ्लावर आणि वांगेसुद्धा चिरून घेतलेले आहे आणि 2 पाण्याने धुवून घेतलेले आहे. आता ते सुद्धा आपल्याला यामध्येच टाकून घ्यायचं आहे, कारण आपल्याला हे सर्व एकत्र शिजवून घ्यायचं आहे. आता सर्व यामध्ये टाकून घ्यायचं आहे. आता इथं अर्धा तास आधी मी शेंगदाणे भिजत टाकलेले होते, ते शेंगदाणेसुद्धा यामध्ये टाकून घ्यायचे आहे. हिरवी मिरची लांब चिरून घ्यायची, तीसुद्धा टाकून घ्यायची आणि छान गॅसवर ठेवून द्यायचं आणि शिजवून घ्यायचं आहे. छान वाफ बसू द्यायची आहे. अजून यामध्ये आपल्या वस्तू टाकायच्या बाकी आहे, पण याला थोडी वाफ बसू द्यायची. आता ऊससुद्धा मी थोडासा ठेचून घेतलेला आहे आणि बोरंसुद्धा कीड वगैरे आहे की काय हे चेक करून घेतलेलं आहे आणि असे बोरं तोडून घेतलेले आहे. आता इथं मी गाजराचे छोटे तुकडे केलेले आहे, ते सुद्धा यामध्ये टाकून घ्यायचे. ऊससुद्धा टाकून घ्यायचा आहे आणि बोरं टाकून घ्यायचे आहे. आता हे सर्व शिजवून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आणि शिजवून घ्यायचं आहे. आता छान वाफ बसलेली आहे आणि बघा छान आपण शिजलं आहे की नाही हे चेक करून घ्यायचं. त्यासाठी मी हरभरा दाबून बघते, म्हणजे बघा किती छान असा मऊसूत शिजून तयार झालेला आहे. आता इथं मी मसाला काढून घेणार आहे. त्यासाठी तीळ तर खूप महत्त्वाचे आहे या भाजीसाठी. तीळ घ्यायचे, खिसलेलं खोबरं घ्यायचं, छान टोमॅटो चिरून घ्यायचा आहे, तो सुद्धा यावर टाकून घ्यायचा, कोथिंबीर घ्यायचा आणि जिरं घ्यायचं आहे. आता हे सर्व मिक्स भाजून घ्यायचं आहे. आता या भाजीला आपण कांदा लसूण अजिबात वापरणार नाही आहे, कारण ही भोगीची भाजी आहे. भोगीच्या भाजीला कांदा लसूण चालत नाही, म्हणून मी यासाठी वापरलेलं नाही आहे. आता इथं छान सर्व मिक्स भाजून घ्यायचं आहे. आता इथं मी आल्याचे छोटे छोटे तुकडेसुद्धा टाकून घेतलेले आहे. आता छान मसाला भाजून घ्यायचा. आता मसाला भाजून तयार झालेला आहे. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हा मसाला काढून घ्यायचा आहे आणि बारीक करून घ्यायचा आहे. आता याची छान पेस्ट तयार करून घ्यायची. बघा अशा प्रकारे मसाला तयार झालेला आहे. आता भाजीला फोडणी देऊन द्यायची आहे. त्यासाठी गॅसवर कढई ठेवायची, त्यामध्ये थोडं तेल टाकायचं, तेल छान तापू द्यायचं आणि नंतर यामध्ये जिरं मी थोडंसंच टाकलेलं आहे, कारण मसाल्यामध्ये सुद्धा आपण जिरं बारीक करून घेतलेलं आहे. इथं मोहरीसुद्धा टाकून घ्यायची आणि जो मसाला आपण बारीक करून घेतलेला होता तो सर्व मसाला यामध्ये टाकून घ्यायचा आहे. छान मसाला 5 मिनिट कलसून घ्यायचा आहे, छान असा परतवून घ्यायचा आणि यामध्येच आपल्याला आता अर्धा चम्मच हळद, आता इथं 2 चम्मच तिखट टाकलेलं आहे. तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात. आता इथं 1 चम्मच धना पावडर टाकलेली आहे आणि अर्धा चम्मच घरगुती गरम मसाला टाकलेला आहे. आता हा पूर्ण मसाला परतवून घ्यायचा आहे, मंद आचेवर परतवून घ्यायचा. आणि बघा आता हा मिक्स झालेला आहे. आता यामध्ये थोडंसं पाणीसुद्धा टाकून घ्यायचं, म्हणजे मसाला आपला खाली जळणार नाही आणि याला तेलसुद्धा लवकर येईल. अशा प्रकारे मसाला छान शिजू द्यायचा. आणि ते इथं मी पालेभाज्या चिरून घेतलेल्या आहे, कारण पालेभाज्या शिजायला वेळ लागत नाही. आता या पालेभाज्या या मसाल्यामध्ये शिजवून घ्यायच्या आहे. छान मसाला कलसून झालेला आहे आणि तेलही छान आलेलं आहे. आता सर्व बारीक चिरलेल्या पालेभाज्या या मसाल्यावर टाकून घ्यायच्या.
तुमच्याकडे ज्या अवेलेबल असतील त्या भाज्या तुम्ही वापरू शकता आणि छान असं मिक्स करून घ्यायचं. आणि बघा, एका वाफेमध्येच पालेभाज्या शिजून जातात. त्यासाठी मिक्स शिजवून घेण्याची गरज नाही, या वेगळ्या शिजवायच्या. आणि बघा, मसाला पण झालेला आहे, पालेभाज्यासुद्धा व्यवस्थित शिजलेल्या आहे. आता पूर्ण भाज्या शिजलेल्या या भाजीमध्ये मसाल्यामध्ये टाकून घ्यायच्या आणि पूर्ण भाज्या मिक्स करून घ्यायच्या आहे. बघा, सर्व भाज्या एकसारख्या शिजलेल्या आहे. आता इथं चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. परत त्या सर्व भाज्या मिक्स करून घ्यायच्या. आणि तुम्हाला जर पाणी टाकायचं नसेल तर नाही टाकलं तरीसुद्धा चालेल, पण बाजरीची भाकर म्हटलं तर थोडासा रस्सा तर लागतोच. त्यासाठी थोडंसं गरम पाणी टाकायचं आहे, थंड पाणी अजिबात टाकायचं नाही, नाही तर भाजीची चव बिघडते. आता इथं सर्व भाजीला छान कड येऊ द्यायची, मिक्स करून घ्यायची आणि मंद आचेवर उकळी येऊ द्यायची आहे. आणि आता बाजूला आपण भाकरीसुद्धा करून घेणार आहे. त्यासाठी बाजरीचं पीठ घ्यायचं. आता या पिठामध्ये मीठ आम्ही आधीच टाकून ठेवतो. आता यामध्ये तीळ टाकून घ्यायचे आहे आणि छान असा गोळा करून घ्यायचा आहे. थोडं पाणी टाकायचं, पाणी थोडं थोडं टाकायचं, म्हणजे आपला भाकरीचा उंडा छान होतो. आणि बघा, अशा प्रकारे गोळा तयार करून घ्यायचा. आणि बाजरीची भाकर आपल्याला थापून घ्यायची आहे. त्यासाठी पोळपाटावर थोडं पीठ टाकायचं आणि त्यावर हा उंडा ठेवून द्यायचा आणि भाकरी थापून घ्यायची आहे. बघा, अशा प्रकारे भाकरी थापून झालेली आहे. आता एका साईडला मी गॅसवर तावासुद्धा ठेवून दिलेला आहे. आता ही भाकरी ताव्यावर हळूच टाकून घ्यायची. बघा, अशा प्रकारे ताव्यावर टाकून घ्यायची आणि या भाकरीला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे. थोडं थोडंच पाणी टाकायचं आणि भाकरीला पाणी लावून घ्यायचं. आणि आता दोघं साईडने आपल्याला भाकरी ताव्यावरच शेकून घ्यायची आहे. बघा, अशा प्रकारे दोघं साईडने ताव्यावर शेकून तर झालेली आहेच, पण आता गॅसवर सुद्धा आपल्याला ही भाकरी शेकून घ्यायची आहे. दोघं साईडने छानपैकी ही भाकर शेकून घ्यायची. आता यामध्ये तीळ टाकून घेतलेले आहे, त्यासाठी थोडी भाकर लवकर चटकते, त्यासाठी पटापट ही शेकून घ्यायची. बघा, अशा प्रकारे बाजरीची भाकरसुद्धा तयार झालेली आहे. आणि आता भाजी तयार झालेली आहे. तीळ टाकून बाजरीची भाकरसुद्धा तयार झालेली आहे. भाजीवर थोडे तीळ टाकून घ्यायचे. आता इथं बोरं, जाम, तिळीचे लाडू, कच्ची मेथी आणि गाजर घेतलेलं आहे. अशा प्रकारे भोगीची थाळी तयार झालेली आहे. ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा. कशी वाटली तुम्हाला भोगीची थाळी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.